खाली दुकानात गेलीच होती. म्हटलं तर मावशी होत्या, तर मावशीला म्हटलं यातली मला एखादी तुळशी द्या म्हटलं, कारण की मला तुळशी पाहिजेत होती. मग तेच तुळशी वगैरे दिली मावशीने एवढं मोठी शोधून तिथून, कारण की ते भरपूर अशा तुळशी होत्या पण मोठ्या होत्या. मग हे त्यातली एक छोटी घेतली आणि ते येऊन लावली. त्याच्यानंतर मग मनी प्लॅन्ट पण लावायचा होता, जो की खूप दिवसापासून पेंडिंग राहिलेला होता. मग त्याच्या एवढं मुळ्या झाल्या होत्या ना पाण्यात राहून, म्हटलं आता हे पण त्या मातीमध्ये लावून देतो. मग ते सर्व असं काहीतरी लावून टाकले आणि मस्त त्याला गुलाब आले ना, नवरात्रापासून मस्त असे 2 फुलं आले होते आणि कड्या तर आता जास्तच आल्या. म्हटलं जाऊ दे, दसऱ्या दिवाळीला म्हटलं गाडीले देवाले म्हटलं हार होऊन जाते, म्हटलं टेन्शनचं काम नाही. त्याच्यानंतर नेमकं आज असं झालं होतं ना, भूक एवढी लागली होती सकाळपासून, नेमकाच असा गॅस केला होता. म्हटलं बापरे, त्याच्यासाठी खाली जाऊन बिस्किट घेऊन आलं होतं. चिवडा तर मला काय आवडत नाही, आणलं होतं पण मी काही खाल्ला नव्हता. मग बिस्किट वगैरे खाल्ले आणि बाकीचे काम पण राहिले होते. गावात असं होतं ना की आपण आजूबाजूच्या घरातून म्हणजे बनवून आणू शकतो, आपल्या वडकी वगैरे असते, पण इथं तसं नसते. इथं फक्त आपण आपल्या घरातच राहू शकतो आणि दुसरे पण आपल्या इथं येत नाही समजा. त्याच्यामुळे मग आपण पण दुसऱ्याच्या घरी जाऊन बनवून आणणं हे टाळतो. आणि बाकीच्या लोकांना तर असं वाटतं की बापरे, तुम्ही ते इथं राहता तिथं राहता, तुम्ही सिटीत राहता, तुम्ही लय सुखात आहे, तुम्ही मज्जा मारता, असे राहता. पण त्यांना काय माहिती की कोणते दिवस कधी कसे येतात आणि कोणते कसे येतात हे आपल्यालाच माहिती राहते, त्यांना नाही. फक्त ते बोलतच असतात असे. त्याच्यानंतर दुपारी भरपूर असा पाऊस चालूच होता थोडा थोडा. मग त्याच्यानंतर काहीतरी बारीक पाऊस होता. मग मी खाली बाटली वगैरे घेऊन आली, पाणी पण आणायचं होतं. मग हे आली, यांचीच वाट पाहत होते, कारण की एवढी मोठी बॉटल घेऊन तर मला 4थ्या मजल्यावर काही जाता येत नव्हतं. नेमकं असंच होतं, पाणी संपलं होतं. म्हणजे होतं, मी दिवसभर पाणी वगैरे पिलं होतं, पण नेमकं पाणी पण भरून आणायचं होतं. मग आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर पहिले तर यांनी गॅस वगैरे भरून आणला. त्याच्यानंतर स्वप्नील आले. स्वप्नीलने त्या सशाचे हाले चालू केले होते, त्याच्यात ते सोनू भीत होत्या, पण ते तरी मग ते तरी ससा आमचा बिचारा शांतच होता. नंतर त्याला जिलेबी वगैरे खायला दिली होती आणि हे बाहेर जायला होते. मग तिकडून आल्यानंतर सशानं मस्त जिलेबी वगैरे खाऊन तोंड घेऊन पुसलं. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक इथं लवकर बनवला होता, आलूची भाजी पोळ्या वगैरे, आणि जेवण करून घेतलं. तर असा गेला आजचा दिवस. चला भेटूया.